एक यशस्वी सिव्हिल इंजिनियर ते एक यशस्वी ट्रॅव्हल आंतरप्रेनर. साधारण 280पेक्षा जास्त इंटरनॅशनल टूर्स केल्यात. बाप, जग पाहण्याचं स्वप्न तुमचं ते पूर्ण करण्याचं ध्येय आमचं. कोणतेच बिझनेस करणार नाही, ट्रॅव्हल बिझनेस माय फायनल बिझनेस, असा कोणता पॉईंट होता तुमचा? आपण दिवसभर काम करून आल्यानंतर संध्याकाळी तुम्ही कामाच्या प्रेशरनी दमत नाही आहे, संध्याकाळी तुम्हाला शांत झोप लागते आणि एखाद्याच्या आयुष्यात आनंद निर्माण आपण करू शकतो. काय आहे की कुठलाही व्यक्ती ज्यावेळेस फिरायला जातो. पण सर, एवढे सगळे बिझनेसेस करताना फायनान्स एक खूप महत्त्वाचा गोष्ट असते, तर ते चॅलेंजेस आणि हे मॅनेज कसं केलं मग? बरोबर, फायनान्स असायलाच पाहिजे, त्याशिवाय त्याची सुरुवात होत नाही. परंतु पहिल्यापासून आमचं ध्येय होतं की पण नेमकं फिरल्याने काय होतं, म्हणजे काय फायदा आहे फिरण्याचे नेमके फायदे काय बाहेर लांब? ज्यावेळेस तुम्ही जग प्रवास करता, तुम्ही तुमचं राज्य, तुमचा जिल्हा सोडून बाहेर जाता, तुमचा देश सोडून बाहेर जाता, नो डाऊट. सो एक ट्रॅव्हल एजन्सीला मी का सिलेक्ट करावं? ट्रॅव्हल एजन्सीला सिलेक्ट करण्याच्या मागचा सगळ्यात पहिला उद्देश असतो की जर इझी झाले की तुम्ही ऑनलाईन गुगलवरती जा, सर्च करा आणि जा, तर ते तितकं खरं नाही आहे. बरोबर, तुम्ही सर्च करता आणि त्या ठिकाणी फिरायला जाता, तुम्ही तुमचा उद्देश ॲक्च्युली हरवून बसता. तुम्ही फिरायला जाता तर तुम्ही एन्जॉयमेंटला जाता आणि एन्जॉयमेंट जर त्यात नसेल तर तुमच्या फिरण्याला तसा काय अर्थ नाही. म्हणजे तुम्ही इथेही काम करताय आणि तिथेही जाऊन तुम्ही कामच करताय. आपल्याबरोबर इमोशनली कनेक्ट झालेत आणि टूर संपताना लोकांना घरी जायचं नाही आहे किंवा टूर संपताना त्यांना रडू येते, त्यांच्या डोळ्यात पाणी येते, अशा टूर असतात. ह्या का असं घडतं? तर पॅरामीटर्स सांगा सर मला 5 फक्त एका टूर एजन्सीला सिलेक्ट करायसाठी. पॅरामीटर जर म्हणाल ना, 50,000च्या बजेटमध्ये असं कुठलं बेस्ट लोकेशन आहे जिथे गर्दीसुद्धा कमी असेल आहे आणि निसर्गसुद्धा एकदम भारी असेल? मला 5,000 रुपयात काश्मीर, 30,000 रुपयात दुबई किंवा ह्या अशा टूर सांगतात. मी तुम्हाला मागाशी अजून एक शब्द वापरला, तुम्ही जेवढे पैसे देणार तेवढीच सर्व्हिस तुम्हाला मिळणार. जिओग्राफिकल नॉलेज वाढतं तुमचं. नॉलेज आहेच, म्हणजे ह्या सगळ्याचा एंड म्हणजे तुमचं आयुष्य समृद्ध होणं, समृद्धी आहे. आणि त्या दिवसाचा जो सुरू झालेला प्रवास होता 29 जानेवारी 2010, तो आजपर्यंत चालूच आहे. तो दिवस तुमच्या लक्षात आहे? हो.